महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि वजनदार व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा. 28 जानेवारीचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात एक काळा दिवस म्हणून नोंदवला गेला, कारण याच दिवशी बारामतीच्या धावपट्टीवर त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. मात्र या अपघाताचं खरं गूढ त्या घटनेच्या 24 तास आधी म्हणजे 27 जानेवारीच्या रात्री दडलेले आहे, असे दावे आता समोर येत आहेत. रस्ते मार्गाचा प्रवास आणि तो अचानक आलेला फोन. 27 जानेवारीच्या संध्याकाळी मंत्रालयातील काम उरकून अजितदादा आपल्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यांचा बारामतीला जाण्याचा कार्यक्रम आधीच निश्चित झाला होता आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी रस्ते मार्ग तयार करण्याचे ठरवलं होतं. ताफा तयार होता, चालक आणि सुरक्षा रक्षक सज्ज होते, पण ते गाडीत बसणार इतक्यात त्यांच्या फोनची रिंग वाजली. मिळालेल्या माहितीनुसार हा फोन राजकारणातील एका अत्यंत प्रभावशाली नेत्याचा होता. अवघ्या 3 मिनिटांच्या त्या संभाषणानं दादांचा रस्तेमार्ग जाण्याचा निर्णय पूर्णपणे बदलला. त्या फोन कॉलमध्ये दादांना एका महत्त्वाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी मुंबईतच थांबण्याची विनंती करण्यात आली होती. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की ती फाईल पूर्व विदर्भातील एका मोठ्या राईस मिल घोटाळ्याशी किंवा अवाढव्य कंत्राटाशी संबंधित होती. या फाईलवर स्वाक्षरी होण्यावर अनेकांचे हजारो कोटींचं भवितव्य अवलंबून होतं. ती फाईल दादांच्या हातात येईपर्यंत मध्यरात्र उलटली आणि त्यामुळे त्यांनी रात्रीचा प्रवास टाळून दुसऱ्या दिवशी सकाळी खासगी विमानानं जाण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय पुढे घातकी ठरला. तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली की दादांना बारामतीला नेणारी विमान गुजरातवरून मागवण्यात आली. सीआयडीच्या तपासात विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयास्पद व्यक्ती विमानाची देखभाल करणाऱ्या भागात फिरताना आढळली. विमानातील ऑटो पायलट सिस्टम किंवा इंधन यंत्रणेत शेवटच्या क्षणी काही तांत्रिक छेडछाड करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जातोय. 28 जानेवारीच्या सकाळी जेव्हा विमान बारामती विमानतळाच्या जवळ आले तेव्हा तिथं दाट धुके होतं. पायलटनं पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, पण दृश्यमानता कमी असल्यानं त्याने विमान पुन्हा उंचीवर नेलं. दुसऱ्या प्रयत्नावेळी मात्र विमानाचा तोल अचानक डाव्या बाजूला झुकला. एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेल्या शेवटच्या संवादात पायलट मे डे असं ओरडत मदतीची याचना करत होता, पण काही क्षणातच संपर्क तुटला आणि विमानाचा जमिनीवर आदळून भीषण स्फोट झाला. सीआयडीच्या हाती एक ऑडिओ रेकॉर्डिंग लागल्याचा दावा केला जातोय, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्याला सांगत आहे, काम आजच व्हायला हवं, उद्याची सकाळ होता कामा नाहीये. हे वाक्य त्या फाईलशी संबंधित होतं की विमान अपघाताच्या कटाचा भाग, याचा तपास सुरू आहे. घटनास्थळी ती रहस्यमय फाईल अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडली, ज्यावर दादांची स्वाक्षरी स्पष्ट दिसत होती. हा संपूर्ण प्रकार केवळ तांत्रिक अपघात होता की एका मोठ्या राजकीय कटाचा भाग? हे प्रश्न आजही महाराष्ट्राच्या जनतेला सतावत आहे. अधिकृत तपास सुरू असला तरी फाईल, फोन आणि फ्लाईट या तिन्हींचा मेळ एका मोठ्या रहस्याकडे बोट दाखवत आहे.